नमस्कार मंडळी. आज ना ब्रोकोलीचं सूप बनवलं. एकदम बाजारातून ना फ्रेश ताजी ब्रोकोली आणली होती. आणखी खूप मोठी होती. मागच्या वेळेस मला 50ला पावशेर मिळाली, आता 20 रुपयाला मिळाली. भरपूर मोठी आहे म्हणून म्हटलं आज सूप करावं. थंडी पण आहे आणि थंडीच्या दिवसात असं सूप करून पिलं ना ताकद वाढते, शक्ती. आणखी आपण भाज्या पण मुलं खात नाहीत ना, त्यामुळे मग हे सूप 1 कप जरी पिलं तरी अंगामध्ये थंडी जाते, आणखी शक्ती पण येते. तर मी बघा हे थोडेसे हे घेतलेले आहेत ब्रोकोली, थोडंसं गाजर घेतलं आहे 1 तुकडा. पण त्या गाजरामुळे काय झालं, प्रॉब्लेम झाला म्हणजे ते सुपाचा कलरच बदलला. तर तुम्हाला जर पण टेस्ट भरपूर छान लागते गाजरामुळे, म्हणून मी गाजर थोडंसंच टाकलेलं आहे. पण तुम्हाला जर ग्रीन पाहिजे असेल तर फक्त ब्रोकोलीचंच सूप बनवा. आणि टेस्ट पाहिजे असेल तर थोडंसं गाजर घाला, कारण ब्रोकोली पण थोडीशी उग्र असते ना. आणि इतके छान झाले ना, टेस्टी झाले बघा. फोडणीला मी थोडीसा दालचिनी घातली आणि 1 तेजपत्त्याचं पान घातलं, लसूण घातलं आहे, कांदा घातला थोडा थोडा, आणखी थोडासाच फ्राय केला, जास्त नाही फ्राय करायचा, ब्राऊन नाही करायचा. आणखी मग चांगलं शिजू द्यायचं. शिजल्यानंतर त्याची पेस्ट बनवायची आणि गाळून घ्यायची. गाळून झाल्यानंतर परत पॅन मी धुवून परत मी ते सूप सर्व पॅनमध्ये घातले. मग त्यामध्ये थोडंसं मीठ, काळी मिरी घातली आहे आणि गार्निशला बघा मी थोडीशी कोथिंबीरचं पान घातले. खूप टेस्टी झालं. एकदा नक्की करून बघा. कशी वाटली रेसिपी लाईक करा, शेअर करा.